नमस्कार मित्रांनो, आता हा फर्स्ट ब्लॉग आहे माझ्या चॅनलवरती आणि याच्या अगोदर टाकलेले ते 2-3 ब्लॉग्स होते, पण ते ट्रॅव्हलचे ब्लॉग नव्हते. तर आता फर्स्ट टाईम ट्रॅव्हलचा ब्लॉग येणार आहे आणि आज आम्ही जाणार आहे हरिहर आणि त्रिलंगनवाडी, बरोबर ना अनिकेत? कोणता गड आहे? हरिहर आणि आपण दुर्गा भंडारला जाणार आहे. बघूया अजून, पण हरिहर फिक्स आहे आमचा. म्हणजे आम्ही अगोदर ठरवलेले 2 वेगवेगळे गड ठरवलेले, पण आमच्या मनोजनी हरिहर पहिले कधी केला नव्हता. मी पावसाळ्यात हरिहरला जाऊन आलो आहे, सो याच्यासाठी स्पेशली आम्ही हरिहर करणार आहे. आणि एक फोर्ट आम्ही बघू जो आम्हाला तिथे जवळ पडेल किंवा नजदीक असेल तो आम्ही करू. त्याच्यानंतर आम्ही टेंट पण घेतलेलं आहे तिथं स्टेसाठी. जर नाही जमलं नाईटला रिटर्न येण्यासाठी तर टेंट वगैरे आम्ही सगळी पॅकिंग केलेली आहे. आणि सध्या आमची दरवेळेस आम्ही बाईकवरती वगैरे जातो, पण फर्स्ट टाईम आम्ही कारनी चाललो आहे 4 जणं. तर 3 जणं तर आत्ता सध्या जमा झालेलो आहे इथे मनोजच्या बिल्डिंगखाली. तर श्रेयस आता कामावरून सुटला आहे आणि तो डायरेक्ट ऑफ घेऊन आमच्यासोबत फिरायला येणार आहे आज. सो ब्लॉग कंटिन्यू बघा, मजा येणार आहे खूप. उन्हाळ्यात चाललो आहे, पावसाळ्यासारखा व्ह्यू तर येणार नाही आहे, पण ब्लॉगमध्ये व्ह्यूज आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रॉपर बघायला भेटेल. सो ब्लॉग कंटिन्यू बघा आणि काही शंका असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. तर आता आम्ही नाशिकपासून 28 किलोमीटर आहे. जवळजवळ आता आम्हाला इथे येता नाही म्हटलं तरी 4.5-5 तास गेलेत. ठीक आहे, गाडीचा स्पीड स्लो होता कारण की आम्ही रात्री निघालेलो. ॲज युजल रात्रीचे हेवी ट्रान्सपोर्टवाले पण घाटात आपल्याला भेटले, तर त्याच्यामुळे थोडासा स्पीड आपण मेंटेन करतच आलो आहे. सो आता आपण 7-7:30 झालेले आहेत आणि इथे CNG भरण्यासाठी थांबलं आहे. तर मध्ये थोडं 15-20 मिनटं थोडी झोप पण काढली कारण की 3 वाजता आपण घरातून निघालेलो आणि जेव्हा प्लॅनिंग झाली ती 10 वाजता आणि 3 वाजेपर्यंत काही म्हणजे ठरलं नव्हतं, म्हणजे असं झोप वगैरे लागत नव्हती, तर त्याच्यामुळे काही झोपलं नव्हतं आणि डायरेक्ट 3 वाजता आम्ही गाडी काढली आणि निघालो. असं त्यामुळे थोडं मध्ये आता जेव्हा आम्ही 5 वाजता पोचलो, इगतपुरी सोडलं, त्याच्यानंतर मध्ये अर्धा 1 तास गाडी थांबवून आम्ही थोडासा नॅप घेतला एक छोटा. आणि आता चेक केलं तर गाडीचे CNG थोडीशी कमी झाली होती. सो बोललो नंतर पुढे गेल्यावर थोडा डाऊट होता की CNG भेटेल नाही भेटेल, सो त्याच्यामुळे आत्ताच भरून घेतो. बघू आता काय होतं. इथे गाडी लावली आहे सध्या तरी आणि पेट्रोल पंपाच्या जस्ट मागे बघितलं तर मस्त असे सुंदर जागा डोंगर आहेत. या साईडला पण सगळे डोंगर आहेत. ॲक्च्युलीमध्ये इगतपुरी आणि नाशिक या गोष्टी पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात फिरायला म्हणजे खूप चांगल्या वाटतात आणि आम्ही उन्हाळ्यात आलो आहे, तर तरी पण हे दृश्य भरपूर सुंदर आहे. आता जेव्हा ट्रेकला जाणार आम्ही हरिहरला तेव्हा ऊन वाढेल, तेव्हा बघू काय कसं काय वाटतं तसं. सो बी कंटिन्यू, ब्लॉगमध्ये पूर्ण बघा. तर आता हरिहरच्या तिकीट काउंटरपाशी आम्ही पोचलेलो आणि आता जवळजवळ 8:30-9 वाजत आलेत. रात्री 3 वाजता निघालेलो आम्ही आणि हे हरिहरचं तिकीट काउंटर आहे. मनोज तिकीट घेतो तिथे आणि हे काहीशे रूल्स आणि हे तिकीटचे चार्जेस असं सगळं. आता गेट ओपन केलेलं आहे, आपण आतमध्ये घेऊ गाडी. ते आता आपण तिकीट घेतलेलं आहे. इथे सध्या गाडी लावून हा हरिहरचं तिकीट आहे. गाडी
तरी डायरेक्ट आतमध्ये जाणार आणि तिकडे एक छोटंसं पार्किंग केलेलं आहे, ते गाडी लावू शकतो आपण आणि तिथून मग हरिहरसाठी वरती. सो चला आपण गाडी आतमध्ये घेऊन जाऊ. तर आता आम्ही हरिहरच्या पायथ्याशी आहे. गाडी वगैरे त्या साईडला पार्क केलेली आहे, इथून दिसत असेल कॅमेरामध्ये, माहिती नाही. तर ही सुरुवात आहे सध्या तरी. मागच्या टायमिंगला मी पावसाळ्यात आलो होतो, त्या टायमिंगला भरपूर चिखल होता आणि भरपूर लोक बाईकने आले होते या साईडला. आणि हे सगळं हे ज्या लाल माती दिसते पूर्ण चिखल असतं. तर आपण हरिहर ऑलमोस्ट 70% चढलं आहे आणि हरिहरचा डायरेक्ट मेन आपल्याला सगळ्या आणि त्या सगळ्या गोष्टी सगळ्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटतात. पण हरिहर चढताना असा काहीसा आहे खालून, म्हणजे ही जी वाट आहे याच्यातून बारीक बारीक वाट काढत आपल्याला या रस्त्याने वरती यायला लागतं. आणि जसं जसं या झोपड्या पण त्या वाटेवर तुम्हाला बघायला भेटतील. आता या सध्या बंद आहेत उन्हाळ्यामुळे आणि पावसाळ्यात चालूच असतात दरवेळेस. मागच्या टायमिंगला आम्ही आलो तेव्हा भरपूर गर्दी होती. तर हरिहरचा हा मेन सीन आहे. हा जो एवढा आहे हा म्हणजे मुख्यतः आपल्याला रील्स किंवा बाकीच्या शॉर्ट्स व्हिडिओजमध्ये बघायला भेटतो. आणि त्याच्या खाली हरिहर जवळजवळ तिकडून आहे. आता या कॅमेरामध्ये मला तुम्हाला दिसत नसेल, ॲक्च्युली तिथं आम्ही गाडी पार्क करून एवढा जवळजवळ वरती हरिहर आहे. सो आता या रेलिंग्स वगैरे लावलेल्या आहेत थोड्या आणि वरती सरळ शिडी आहे. सो आपण ती शिडी पण चढू आणि थोडंसं पुढे गेलं म्हणजे आता इथं चढता चढता आपल्याला हे बोर्ड्स वगैरे लावलेले आहेत. त्याच्यावरती वेगवेगळे किल्ले वगैरे तुम्हाला दिसतील. त्याच्यावर नावं लिहिली आहेत किल्ल्यांची. या अशा टाईपमध्ये किल्ल्यांची नावं लिहिली. सो चला आता आपण वरती जाऊ आणि हा हरिहरचा टॉप आहे, ठीक आहे. तिथे गेलं मी तुम्हाला परत दाखवतो. आता सध्या वरती चढून घेऊ कारण की उन्हामुळे डिहायड्रेशन तर खूप होत आहे. हा हरिहरचा 70% कवर केल्यानंतर असा व्ह्यू दिसतो. अजून वरती 20-30% बाकी, तिथून अजून सुंदर व्ह्यू दिसतो. सो आपण वरती गेल्यावर तो पण दाखवतो. सध्या तरी असा दिसतोय. उन्हाळ्यामुळे सगळं सुकं झालं आहे. या परिसरात अजून हिरवळ भरपूर आहे, ज्या म्हणजे पावसाळ्यात अजून जास्त असते, पण उन्हाळ्यात तरी पण प्रमाणाने भरपूर आहे. असं खूप सुंदर असं दृश्य आहे जे की उन्हाळ्यात पण आपल्याला एवढं चांगलं दिसतंय. आणि हा हरिहर, ठीक आहे. माझ्या मागे हरिहर आहे. इथून त्याच्या पायऱ्या चालू होतील. वरती गेलं की तिथे दरवाजा आहे आणि तिथून एक असं गोल वळसा घेऊन हरिहरचा वरचा कळश तिकडे. सो आता आपण जाऊ वरती आणि तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. भेटलं का पाणी? तुम्ही कुठून आले? अच्छा अच्छा अच्छा. आता आम्हाला दोन मुलं मला अशी भेटली की जी त्या साईडून वाटेने आलेली. म्हणजे या साईडला बस येत नाही, त्या साईडला ते बसने उतरले आणि तिथून आलेत. मग त्या मानाने त्यांना अजून अवघड गेलं आणि गरमीच्या टायमिंगला अजून कठीण वाटतं.
वरती आलं आणि वरती आपल्याला अजून भरपूर लोक उन्हाळ्यात पण पावसाळ्यात त्याच्यापेक्षा जास्त लोक असतात. उन्हाळ्यातच किती गर्दी आहे तुम्ही बघू शकतात. ठीक आहे, तर वरती येता येता एक गोष्ट नक्की समजली की UP वरून ही लोक या गडाला व्हिजिट करतात. कारण की मध्ये पावसाळा जेव्हा आपण बघत होतो तेव्हा भरपूर रील व्हायरल झाले हरिहरच्या. त्यासाठी हा गड फेमस झाला त्यांच्या शिड्यांसाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी. सो जर शिड्या जशा तिथून क्रॉस केल्या आपण की जसं पुढे जाणार तसं आपल्याला हे दगड असं खाली आलेलं दिसणार, म्हणजे गॅलरी टाईप दिसणार. सो आपल्याला तिथून ना वाकून चालायला लागतं कारण की ती हाईट डोक्याला लागते इनफॅक्ट. सो आपल्याला वाकून चालायला लागतं आणि तसंच आपण हा पुढचा रस्ता पण आहे. सो असं सरळ वरती यायचं आणि तिथून परत थोड्याशा शिड्या आणि मग पुढचा रस्ता आहे. इथे आलं की एक आपल्याला इंटरेस्टिंग गोष्ट बघायला भेटते. इथून एक असं पॉईंट केलेला आहे, तो समोर काही ना काहीतरी दर्शवत असेल त्यावेळेस, पण आत्ता ते एक्झॅक्ट क्लिअर दिसत नाही आहे. ठीक आहे, तर समोरचा तो काहीतरी भाग आहे, तर त्या साईडला ते काहीतरी असेल, त्यासाठी बनवलं असेल आणि त्या साईडला आता सगळे लोक घोषणा वगैरे देत आहेत. सो आपली आता ही वाट आहे, त्याच्यावरती अजून थोडासा बाकी आहे जो मेन कळस आहे हरिहरचा. सो आपण तिथे जाऊया आणि तिथून तुम्हाला व्ह्यूज दाखवतो बाकीचे. या शिड्या आहेत, त्या शिड्यांनी आपण वरती जाऊ. ते वरतून काय आपल्याला बघायला भेटते ते मी तुम्हाला दाखवतो. ही वाट आहे, खूप अशी बारीक वाट आहे. हे बघा, काहीशी अशी वाट आहे इथून. ठीक आहे, आणि इथून खाली डायरेक्ट दरी आहे. सो येताना आरामशीर या, घाई करू नका, गडबड करू नका, कारण की बघण्यासारखा किल्ला आहे पण काही चुकीची घटना झाली नाही पाहिजे. पावसाळ्यात भरपूर गर्दी असते. सो सावकाश या, स्वतःच्या जीवाला जपा. आता आपण वरती जाऊ, वरती अजून एवढा बाकी आहे. सो आपण करू आज कंप्लीट. आता जवळजवळ 12 वाजत आलेत. सो जाऊ वरती. अनिकेत, कसा आहे रस्ता? खालचं 80 डिग्रीज होतं बिगिनरसाठी, 80 डिग्री, पण हे थोडं रिस्की, थोडंसं एवढं. सो आपण जाऊ वरती आता. जस्ट माझ्या बाजूला ही वरती जाणारी शिडी, ही जवळजवळ अख्खा म्हणजे माझ्या हिशोबाने तरी डोंगर फोडून बनवलेली आहे. पावसाळ्यात इथे भरपूर गर्दी होते, म्हणजे येणारे टुरिस्ट बाहेरून भरपूर येतात आणि वरती जाणारे आणि खाली जाणाऱ्यांची संख्या जवळजवळ सारखीच असते. सो या तुम्ही, थंडीत या, जर तुम्हाला जमेल तर पावसाळ्यात पण या, पण निवांत पण या, काही गडबड करू नका. काही स्पॉट्स असे की डायरेक्ट दरी आहे.
सो काळजी घ्या. आता आपण वरती आलेलो आहे. ही अशी गुफा टाईप बनवलेली आहे. खूप दिसायला सुंदर दिसतं आणि खूप जुनं आहे. सो आता वरती चाललो आपण. आता इथे या सगळे जे स्टॉल आहेत हे सगळे पावसाळ्यात चालू असतात आणि सगळ्या गोष्टी इथे भेटतात. चहा मॅगी वगैरे कोणीच नाही आहे इकडे.